मी काय म्हणते, आज वटपौर्णिमा आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, वर्षभरात येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रीयन सणांची थोडक्यात माहिती देणारे व्हिडिओज आपण बनवतो. तर पूर्वीच्या काळापासून सगळ्या स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पती परमेश्वरच्या दीर्घायुष्याची, 7 जन्मी तोच नवरा मिळावा याची मागणी करतात. याचं कारण असं की सावित्रीना नारद मुनींच्या सांगण्यावरून सुद्धा की सत्यवानाचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं आहे, तरीही सत्यवानासोबतच विवाह केला आणि शेवटी भविष्यवाणीनुसार तो दिवस आला आणि यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन गेले. मग सावित्रीने ठाम निर्धार करून, अतिशय हट्ट करून यमराजच्या पाठीपाठी जाऊन सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी निर्धार केला. सावित्रीचा ठाम निर्धार पाहून यमराजने तिला 3 वर मागण्याची संधी दिली आणि सावित्रीने 3रा वर पुत्रप्राप्तीचा मागितला आणि यमराजने तथास्तु म्हटलं. परिणामी यमराजला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले आणि यामुळं सावित्रीचा ठाम निर्धार पाहून सगळ्या स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेरा मारून आपल्याला 7 जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. आणि ही सगळी घटना, यमराज, सावित्री, सत्यवानाची सगळी घटना वडाच्या झाडाखाली घडली. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केली जाते. अशाच माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा.